नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात आदिवासी बांधवांचा आरक्षणावरून जनआक्रोश मोर्चा. राज्यगीताच्या सलामीनं ठाणे शहराचा अमृत कलश मुंबईकडे रवाना. आणि संशोधनाचा सुमार दर्जा असणाऱ्या भामरे यांची कुलगुरुपदी वर्णीला मुक्त शिक्षक संघटनेचा विरोध. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून ठाणे शहरात देखील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ठाणे, पालघर अशा विविध जिल्ह्यातून तसंच महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव सहभागी झालेत. या मोर्चाला ठाण्यातील साकेत मैदान इथून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी एकंदरीत मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. यावेळेला मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईचा पाणी पुरवठा तसंच रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा यावेळेला देण्यात आलाय. यावेळेला आमदार तसंच आदिवासी बांधव मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असं आज सकल आदिवासी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं. अशा प्रकारे जर आदिवासी समाजाचं आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केलं तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू आणि सगळ्या महामार्गावरील वाहतूक बंद पाडू, असा गंभीर इशारा आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आला. आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानानं आरक्षण दिले. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावं असा निर्णय शासनानं घेतला असल्यानं संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिलाय. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावं याला मात्र कडकडून विरोध असल्याचं आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केलंय. नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवून आदिवासी समाजाचं आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आलाय. लेझिमचा ठेका पारंपरिक वेशभूषेत सुहासिनींनी अमृत कलशाचं पूजन केलं. सोबतीला अग्निशमन, TDRF आणि ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी राज्यगीतानं दिलेली सलामी अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात ठाणे शहरातून गोळा केलेली माती आणि तांदूळ यांनी भरलेला अमृत कलश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानात अमृत कलश योजनेअंतर्गत अमृत कलश हस्तांतरण कार्यक्रम आज महापालिका मुख्यालयाच्या आवारात पार पडला. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्तेसर्व, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच पालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पालिकेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येते. ठाणे शहरात देखील 15 ऑगस्टच्या पूर्वीपासून कार्यक्रम राबवले गेले. या सर्वांची सांगता शहरातील विविध भागात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत नागरिकांनी तांदूळ आणि माती अमृत कलशात जमा करून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी ठाणेकरांचे आभार मानले. यावेळेला हा कलश दिल्लीला घेऊन जाणाऱ्या कुणाल सुनील मातेले, ओमकार संतोष चोरट या स्वयंसेवकांकडे आयुक्तांनी अमृत कलश हस्तांतरित केला. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या परिवहनच्या बसमधून अमृत कलश सन्मानपूर्वक रवाना करण्यात आलाय. मुंबई विद्यापीठात एकामागून एक धक्कादायक प्रकार बाहेर येत आहेत. परीक्षेचे निकाल वेळेवर नसणं, 2 वेळेला जाहिराती देऊनही परीक्षा विभागासाठी मुंबई विद्यापीठाला साधा पात्र अधिकारी मिळत नाही, की कुलगुरूंच्या मर्जीतली व्यक्ती नसल्यानं सगळ्या उमेदवारांची अपात्र म्हणून नोंद केली जात असून आता विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अजय भामरे या सुमार व्यक्तीची निवड झाल्याचं मुक्त शिक्षक संघटनेच्या लक्षात आलं असून त्यांचा निवडीविरोधात एक पत्र मुक्ता संघटना यांनी राज्यपाल महोदयांना पाठवलंय. संशोधनासाठी H-इंडेक्स, I-इंडेक्स, गुगल सिच्युएशन्स इत्यादी मापदंड आहेत. संशोधन करणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकाकडे त्यांना एकूण किती पेपर प्रसिद्ध केलेत
प्राध्यापकाच्या एकूण H इंडेक्स, I इंडेक्स इत्यादी सर्व प्राध्यापक तसंच उच्च पदांसाठी ग्राह्य धरले जातात. नुकत्याच विद्यापीठानं विविध अधिष्ठाता, विविध विभागांचे संचालक, प्राध्यापक इत्यादी पदांच्या जाहिराती काढल्या असून त्यात देखील विद्यापीठानं H इंडेक्स, I इंडेक्स इत्यादींचा आवर्जून उल्लेख केलाय. उमेदवारांना ते भरणं बंधनकारक केलंय. कुलगुरू पद हे कुलगुरूंचं समकक्ष आहे. कुलगुरू पदासाठी देखील हे सर्व मापदंड तपासले जातात. परंतु विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर अजय भांबरे यांची निवड करताना या सर्व संशोधनाच्या मापदंडाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय. विद्यापीठ कायद्यानुसार संशोधनाची संपूर्ण जबाबदारी ही कुलगुरू यांच्याकडे असते. त्यासाठी अत्यंत उच्च गुणांकन असणारा H इंडेक्स, I इंडेक्स, गुगल सायटेशन्स आवश्यक असतात. परंतु अजय भांबरे यांचे कोणतेही संशोधनाचे मापदंड उपलब्ध नाहीत. मुळात हे मापदंड ज्या ठिकाणाहून घेतले जातात ते गुगल स्कॉलर नावाचे भांबरे यांचं अकाउंट देखील उपलब्ध नाही. असं असताना कुलगुरूपदी निवड करताना कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी नेमकी कशाची तपासणी केली आणि काय म्हणून त्यांची संशोधनाची जबाबदारी असणारे कुलगुरू पदावर वर्णी लावली, हा शोधाचा विषय असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय. अजय भांबरे यांना प्राध्यापक म्हणून देखील विद्यापीठानं अद्याप मान्यता दिलेली नाही. संशोधनासाठी लागणारे कोणतेही मापदंड त्यांच्याकडे नाहीत. अशा सुमार माणसाला कुलगुरू करून शिक्षण व्यवस्थेचा वाटोळ करण्याचा घाट कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी घालत असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय. ज्याचे स्वतःचे संशोधनाचे मापदंड नाहीत, ती व्यक्ती संशोधनाची उच्च जबाबदारी असणाऱ्या पदावर बसून इतरांना संशोधनाचे काय धडे देणार? आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आपण या प्रकाराचे गांभीर्य पाहता तातडीनं यात हस्तक्षेप करून हा सर्व प्रकार थांबवावा. भांबरे यांची शैक्षणिक अर्हता आणि प्राध्यापक पदासाठी असणारी अर्हता तपासून पाहावी आणि तातडीनं त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी मुक्त शिक्षक संघटनेचे महामंत्री डॉ. सुभाष आठवले यांनी केली आहे. कुठे रस्त्यात काढलेल्या फोटोवर आमचे आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांचे संबंध आहेत, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केलाय. तर काही काळ राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आलेले आनंद परांजपे यांनी शानू पठाण यांचे आर्थिक व्यवहार तपासावेत, अशी मागणी केली आहे. आनंद परांजपे हे महाज्ञानी आहेत, पण ते ज्या ठिकाणी बसलेत तिथले नेते नजीब मुल्लाही ड्रग्ज माफिया सलमान फाळके याच्या सोबत फोटो काढतात. त्यांचेही आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी आनंद परांजपे यांनी केली. आमचे जर ड्रग्ज माफियांशी संबंध असतील तर आम्ही फासावर चढण्यास तयार आहोत, असं सांगत मनीषा कायंदे यांच्यासह चुकीचं वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीला 100 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस बजावली असून मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान 500 अन्वये तक्रारही दाखल केली गेली आहे, अशी माहिती ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान या पत्रकार परिषदेत देसाई यांनी नजीब मुल्ला आणि ड्रग्ज माफिया सलमान फाळके यांचे एकत्र छायाचित्र पत्रकारांना दाखवून हा फाळके नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का, असा सवाल उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यावर शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांचा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी चांगलाच समाचार घेतला. तसंच ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना परांजपे यांनी ही बोट ठेवलं होतं. त्यावरही देसाई आणि शानू पठाण यांनी खरमरीत टीका केली आहे. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र सरकारनं 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे जालना इथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आत्तापर्यंत विक्रमी 58 मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेनं आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला. तरी देखील सरकारनं टिकणारे आरक्षण दिलं नाही म्हणून जालना येथील अंतरवाली सराटीचे मावळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ गेलं आणि आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत मागून घेतली. त्यांना मुदत देताना पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली. मुदत संपली तरी राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पूर्ण केलेली नाही. त्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचं आवाहन केलंय. त्याला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील मराठ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेतलाय. यावेळेला सकल मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेवक सुहास देसाई, दत्ता चव्हाण, विक्रम खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव, लालचंद जाधव, नंदू शिंदे, तुकाराम आमरे, दिनेश पवार इत्यादी मराठा बांधव उपस्थित होते. संजय राऊत यांना नैराश्यानं ग्रासलंय. त्यामुळे कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे त्यांना नेऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. संजय राऊत कुणाच्या इशाऱ्यावरती भुंकतात आणि नैराश्याग्रस्त होऊन असे भुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं बघितलंय. भारतीय संविधानाच्या नुसार भारत एक संघराज्य आहे आणि दिल्ली ही देशाची राजधानी आहे. जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, चर्चा करतात, तर ते राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यामुळे ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्व्हर ओकच्या पायपुसण्या इतकीच आहे, त्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या आधी संजय राऊतनी स्वतःच्या गळ्यातला सिल्व्हर ओकचा पट्टा बाजूला काढून ठेवावा. संजय राऊत कुणाच्या इशाऱ्यावरती भुंकतात आणि नैराश्यानं ग्रस्त होऊन कसे थुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. संजय राऊतांना खरं तर नैराश्याने ग्रासलेलं आहे. कारण पदही गेलं आणि पतही गेली, गाढव सुद्धा गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे खरं तर संजय राऊतांनी कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. संजय राऊतांना कदाचित हे माहिती नसावं की भारतीय संविधानाच्या नुसार भारत हे एक संघराज्य आहे आणि जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्याकडे जातात, त्यांच्याशी चर्चा करतात, तर ते आपल्या राज्याच्या विकासाच्यासाठी आवश्यक असतं. परवाच्या दसरा मेळाव्यामध्येच छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी दाखवून दिलंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांच्यासाठी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून ते लढतायत आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. पण संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातला इतर कुणीही माणूस यांची अवस्था ही काँग्रेस आणि सिल्व्हर ओकच्या पाय पुसण्यापेक्षा दुसरी काहीच नाहीये. त्यामुळे त्यांनी आम्हाला अजिबात शिकवू नये. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्धा दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यात सुरू आहे. निवडणुका न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्या अनुषंगानं 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी. तसंच मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. त्या अनुषंगानं 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करावी. तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाची नोंद मतदार यादीत नसल्यास नमुना नंबर 6, ज्या मतदारांच्या नावात पत्त्यात दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8,
तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा. तसंच 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहरात आदिवासी बांधवांचा आरक्षणावरून जनआक्रोश मोर्चा. राज्यगीताच्या सलामीनं ठाणे शहराचा अमृत कलश मुंबईकडे रवाना आणि संशोधनाचा सुमार दर्जा असणाऱ्या भामरे यांची कुलगुरुपदी वर्णीला मुक्त शिक्षक संघटनेचा विरोध. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.